तर मित्रांनो, भारत हा देश कृषी प्रधान देश आहे, पण म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा भारतातील ग्रामीण लोकसंख्या ही 70% होती. ती हळूहळू कमी होत चालली. म्हणजे ग्रामीण भागातील लोंढा शहरी भागाकडे जात आहे. परंतु म्हणजे ग्रामीण भागाचा विकास करणं हे आपल्या म्हणजे मातृभूमीचं किंवा काळ्या मातीची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर ही ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्था जर टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी ग्रामीण भागात काय काय करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेती उत्पन्नावर आधारित आहे. शेती मालाला योग्य भाव मिळत नाही आणि जर मिळाला तरी पर्जन्यवरती अवलंबून असल्यामुळे, निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्याला पाहिजे तेवढं येईल किंवा उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी काय काय उपाय आपण करू शकतो, म्हणजे शासनाचा सुद्धा यामध्ये सहभाग असू शकतो. एक म्हणजे शेती अद्ययावत करून उत्पादन वाढवणे, शेती तंत्रज्ञान विकसित करणे व अद्ययावत करणे आवश्यक आहे. उच्च प्रतीचे संकरित बी बियाणे वापरणे गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापन, इस्रायलमध्ये फक्त 4 इंच पाऊस पडतो वर्षभरात, तरी त्या ठिकाणी जे उत्पन्न आहे ते भारताच्या काही पटीने उत्पन्न घेतात. याचं कारण त्यांनी त्या पाण्याचं नियोजन केलं आहे. पाणी बिलकुल ते वाया जाऊ देत नाही, पाण्याचं रिसायकलिंग करतात. पण आपल्या भारतामध्ये विपुल प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. बरंचसं पाणी तर महापुरातच वाहून जातं. या पाण्याचं जर नियोजन झालं कधी तर खूप मोठी क्रांती भारतात घडू शकते. सध्या आपल्याकडे मांजरपाडाचा प्रकल्प राबवला जातो आहे. त्यातून एक चांगला पर्याय आहे, म्हणजे जिथे अतिवृष्टी आहे त्या अतिवृष्टीच्या भागातून पाणी डायव्हर्ट करायचं, म्हणजे दुष्काळग्रस्त भागाकडे. आम्ही त्यांना ही पण एक योजना आहे की त्यांचं जे सुरुवातीला अतिवृष्टीमध्ये जेव्हा धरण भरतं, स्पिलवेने पाणी वाया जातं, ते तिकडे सोडून देतात, ते समुद्राला जाऊन मिळतं. तेच पाणी जर इकडे पठारावरती डायव्हर्ट केलं तर कमीत कमी आपल्याकडे म्हणजे एक नाशिक जिल्ह्याचा म्हणजे चांदवड पासून पुढचा भाग जर म्हटला तर ते मराठवाड्यापर्यंत दुष्काळग्रस्तच भाग आहे. मग यांनी हे जे पाणी आहे म्हणजे स्पिलवेने वाया जाणारं पाणी जे समुद्राला जाऊन मिळतं तेच पाणी आता डायव्हर्ट करतो आहे. तर या पाण्याच्या सहाय्याने म्हणजे कॅनॉल्सद्वारे हे पाणी सोडायचं आणि कॅनॉल्सचं जे पाणी आहे म्हणजे दुष्काळग्रस्त भागामध्ये जेवढी धरणं आहे त्या धरणांना जरी सोडलं, ती धरणं अर्धवट जरी भरली तरी फार मोठा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो आणि पाण्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. नंतर हे पाणी जे आहे हे आजकाल आपल्याकडे शेततळी हा एक उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवला जातो. अतिशय चांगली गोष्ट आहे. शेततळी तर आहेच, या शेततळ्यांना पण भरणी करणं म्हणजे जेव्हा पाणी वाहून जात असतं शेतातलं त्यावेळेस ते पाणी कुठेतरी पुरवणं आणि ते बोरवेलमध्ये किंवा विहिरीमध्ये अडवून ते पाणी शेततळीमध्ये टाकणं आणि शेततळ्यांमधून वर्षभरात पुरेल अशा पद्धतीने त्या पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. त्यासाठी म्हणजे ऍडव्हान्स ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजीचा उपयोग होणं गरजेचं आहे. ऍडव्हान्स ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी म्हणजे लिफ्ट इरिगेशन आहे, स्प्रिंकलर इरिगेशन आहे, नंतर ठिबक सिंचन आहे. याच्या माध्यमातून कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पीक आपण घेऊ शकतो. तर त्याचं नियोजन होणं गरजेचं आहे. मनुष्यबळाचं आणि मनुष्य तास आणि यंत्र तास यांचं नियोजन होणं गरजेचं आहे.
बघा, ग्रामीण भागामध्ये आपण आजकाल बहुतेक शेती ही यंत्रावर निगडीत झाली आहे, यंत्राच्या सहाय्याने केली जाते. मग ट्रॅक्टर असो किंवा त्या ठिकाणी जेसीबी असेल किंवा इतर काही जी मशिनरी आहे, या मशिनरी आपण लाखो रुपये म्हणजे त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले असतात. तर ही मशिनरी जर आपण शिफ्टमध्ये वापरली तर त्यासाठी फक्त म्हणजे दिवसातून 3 व्यक्तीने त्यावरती काम करायचं, सकाळ दुपार रात्री, अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितच त्या ठिकाणी मनुष्य तास किंवा यंत्र तासांचा योग्य मोबदला मिळू शकतो. या व्यतिरिक्त एक सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये भरपूर कडक ऊन असतं. जर हे जर नियोजन आपण आपल्याला गावाकडे सवय झालेली असते, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, पारावर जाऊन बसायचं, राजकारणाच्या गप्पा जोडायच्या, इकडे तिकडे या विषयावरती वेळ वाया घालवायचा. त्याऐवजी आपण बघतो मुंबईमध्ये जे चाकरमाने असतात ते पहाटे उठतात, पहाटे उठून ते लोकल पकडतात, दिवसभर ऑफिसमध्ये काम करतात आणि रात्री उशिरा पोहोचतात. त्यांच्या मानाने आपण तर निसर्गाच्या सानिध्यात आहोत. मग आपण थोडं नियोजन केलं आपल्या वेळेमध्ये तर सकाळी आपण लवकर उठून शेतात गेलो, जे व्यायाम करायचे तो शेतात केला. शेतात व्यायाम म्हणजे कसरत नाही करायची, तर जे काही शारीरिक म्हणजे काम असेल शेतातलं ते काम सकाळच्या वेळेस करायचं, दुपारी आराम करायचा, परत संध्याकाळी अंधार पडेपर्यंत किंवा लाईट लावून रात्री उशिरापर्यंत पण आपण काम करू शकतो. तर याचं नियोजन होणं गरजेचं आहे. त्यातून सुद्धा म्हणजे मॅन पॉवरचा प्रॉपर युटिलायझेशन होऊ शकतं. या व्यतिरिक्त ग्रामीण भागातील जो युवक आहे त्याला अद्ययावत शेती तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. कारण जेवढं तुम्ही स्किलफुल असाल तेवढं काम तुमचं उत्तम होतं आणि त्याची इफिशियन्सी म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही वाढतात. या व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये करण्यासाठी काम आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे तलाव आहेत त्या तलावातील माती जे गाळ काढणं आणि तो ज्या ओसाड जमिनी आहे, मुरमाड जमिनी आहे, बरड जमिनी आहेत त्या जमिनीवर पसरून लेवलिंग करून त्या ठिकाणी शेती सुपीक बनवणं, तो एक मोठा उपक्रम. त्यातून मोठ्या प्रमाणात शेतीचं क्षेत्र आपण वाढवू शकतो. आणि दुसरा फायदा हा पण आहे की पाझर तलाव आपण कोरल्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे जे त्याचा साठा पण वाढतो आणि पाझरणं म्हणजे खालच्या बाजूला पर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतं. त्याचं बेनिफिट खालच्या बाजूला डाऊनस्ट्रीम साईडला जर विहिरी आहे त्यांना निश्चित होऊ शकतो. या व्यतिरिक्त जे कॅनॉल्स आहेत या कॅनॉल्सच्या मार्फत जर अंदाज घेऊन म्हणजे जादा एक्स्ट्राचं पाणी म्हणजे पावसाळ्यात आपण नदीला महापूर आल्यावर दरवाजे उघडतो, त्याऐवजी जे कॅनॉल्स आहेत त्या कॅनॉल्स मधून जर ते पाणी आपण खाली चाऱ्यांना सोडलं किंवा खालच्या बाजूला डाऊनस्ट्रीमला जे छोटे छोटे केटीव्हेल्स आहेत त्या केटीव्हेल्सनं जर पाणी सोडलं तर त्यातनं त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. आता या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन असो किंवा स्प्रिंकलर इरिगेशन असो किंवा ड्रिप इरिगेशन असो याच्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांचा लाभ आपण घेतला पाहिजे. शासनाच्या अनेक योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या किंवा लोकहितार्थ योजना असतात त्या योजनांची माहिती करून घेणं आपण ग्रामपंचायत मध्ये ही माहिती मिळू शकते आणि त्याचा लाभ आपण घेऊ शकतो.
किंवा शेतकरी विभागाकडे आपल्याला ऍग्रिकल्चर संबंधीच्या काही बेनिफिट्स आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळू शकते. अजून माझी एक रिक्वेस्ट अशी असेल की आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की आपण हायवे इकडे तिकडे फिरताना बघतो बऱ्याच ठिकाणी अनावश्यक झाडं आहेत, जंगली झाडं म्हणजे पापळे असतील किंवा अनेक इतर ज्या झाडांचं काहीच उपयोग नाही. तर या झाडांऐवजी जर फळ झाडं लावले तर फार मोठी क्रांती होऊ शकते. तर फळ झाडं लावणं ही काळाची गरज आहे, कारण त्यातून फलोत्पादन हा चांगला व्यवसाय आपल्याला मिळू शकतो. अजून एक सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये अजून फळबागा पाहिजे तेवढ्या प्रमाणात विकसित झालेलं नाहीये. त्याचा जर अभ्यास केला आपण तर जागेचं नियोजन करून त्या आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे फळझाडं जे आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की असं एक फळ आहे ज्या फळाला कुठले प्राणी खात नाही, तर ते म्हणजे सीताफळ, आणि कुठेही उगतं नाही. त्याला काही मशागतीची गरज नाहीये. तर चांगल्या प्रकारचे वाण मिळवून सीताफळाचा आजकाल सीताफळाचा गर जो असतो त्याला खूप मोठी मागणी आहे, कारण फार्मास्युटिकल कंपनी ज्या आहेत, आवाज येत नाही का? बंद झालं, येतोय ना आवाज? तर फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जे सिरप्स तयार करतात त्या सिरपसाठी सीताफळाचा गर जो असतो त्याचा उपयोग केला जातो. तर त्या सीताफळाला खूप मोठी मागणी आहे. या व्यतिरिक्त आपण वनौषधीची जी वनस्पती आहे त्या आपण विकसित करू शकतो. सीताफळ आहे, रामफळ आहे, डाळिंब, चिकू, ड्रॅगन फ्रूट, पपई, पेरू, द्राक्ष, नंतर आंबा, जांभूळ, चिंच, फणस, काजू, बदाम, नारळ, सुपारी इत्यादी फळझाडांचा आपण म्हणजे लागवडाने संगोपन करू शकतो. आपल्या घराभोवती सभोवताली किंवा गावाच्या परिसरामध्ये जर विद्यार्थ्यांच्या मदतीने रोज म्हणजे आठवड्यातनं 2 तास जरी श्रमदान केलं तरी ही सर्व झाडं आपण गावाच्या परिसरामध्ये लावू शकतो. पण त्यासाठी शिस्त पण लावणं गरजेचं आहे. फळं तयार झाल्यानंतर त्याचं संगोपन होणं गरजेचं आहे. कमीत कमी आपल्या घराभोवती तो लावू शकतो. अजून एक सांगू इच्छितो की आजकाल बदलत्या काळाबरोबर जशी टेक्नॉलॉजी बदलत आहे तशा गरजा पण बदलत आहे. त्यातील एक गरज म्हणजे सोलर पॅनल. सोलर पॅनलची म्हणजे या बजेटमध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या बजेटमध्ये ग्रामीण भागामध्ये असो की शहरी भागात असो, जे लोक 3 किलोवॅटचा सोलर पॅनल बसवतील, सोलर प्लांट बसवतील, त्यांच्यासाठी शासनाने 300 युनिट वीज फ्री दिलेली आहे. तेवढी वापर होत पण नाही आपल्या घरामध्ये. आणि प्रत्येक किलोवॅटला, कालच्याच पेपरला मी वाचलं, 1 किलोवॅटला 23,000 सबसिडी दिली जाणार आहे. तर या सोलर एनर्जीचा पुरेपूर वापर आपण करू शकतो. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागातील युवकांना जी संधी मिळू शकते कामाची ती म्हणजे हायवेच्या कडेला जर तुमच्या जमिनी असतील, थोड्या आतमध्ये असतील तरी चालेल, पण जमीन कशी म्हणजे नापीक, ज्याच्यावरती म्हणजे बरडी जमीन असेल किंवा मुरमाड जमीन असेल किंवा काहीच उत्पन्न पिकत नसेल किंवा
डोंगर भाग असेल तर या जमिनीवरती आपण सोलर पॅनल बसवून सोलर चार्जिंग प्लांट्स उभे करू शकतो. कारण येणाऱ्या भविष्यामध्ये सोलर म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल वाढणार आहेत आणि त्यासाठी चार्जिंग पॉईंट जसं पेट्रोल पंप आतापर्यंत होते तसे चार्जिंग पॉईंट्स भविष्यात वाढण्याची गरज आहे. तर ती एक संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. तर आपल्याकडे ज्या ग्रामीण भागामधील ज्या पडीत जमिनी असतील जिथं काहीच उत्पन्न निघत नाही तर शासनाच्या योजना पण आहेत. त्यासाठी शासनाच्या योजनेचा आधार घेऊन तुम्ही सोलर प्लांट उभे करू शकता. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे आपल्या छतावरचं जे पाणी आहे ते अडवून आपण जे ज्या ट्यूबवेल्स असतील किंवा विहीर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पुनर्भरण करू शकता. सुरुवातीला आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला पाण्याची खूप टंचाई असते. मी पण ग्रामीण भागामध्ये मला आठवतं की चालू वर्षी खूप दुष्काळ होता. ग्रामीण भागामध्ये गुरांना टँकरने पाणी आणायचं. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला जे पावसाचं पाणी पडतं ते तुम्ही जिरून कमीत कमी चित्रपटांसाठी तरी पाण्याची व्यवस्था होऊ शकते. तर ते हे रेन हार्वेस्टिंग फार गरजेचे आहे. आता शेतीपूरक व्यवसायाकडे वळूया आपण. गोपालन, गायला शेतकऱ्याची कामधेनू म्हटलेलं आहे आणि पंचगव्य हे म्हणजे गायीपासून सर्वच उत्पन्न हे लाभाचं आहे. तर शेतीसाठी खत मिळू शकतं. नंतर शेतामध्ये जो चाऱ्याचं जे उत्पन्न आहे तो वाया जाण्याऐवजी आपण गाई गुरांना देऊन त्यातून दूध दुग्ध मिळू शकतो. दुग्धजन्य पदार्थ तयार करू शकतो. गोबर गॅस प्लांट उभा करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं यामुळे सेंद्रिय शेतीला पूरक हा व्यवसाय आहे. म्हणजे रासायनिक शेतीपासून आपला बचाव होऊ शकतो. तर सेंद्रिय शेतीला प्राधान्य आपण दिलं पाहिजे भविष्यामध्ये. या व्यतिरिक्त गोट फार्म आहे, म्हशीचा गोठा आहे, मेंढी पालन आहे, कुक्कुट पालनवरती मोठा माहिती तुम्हाला मिळालेलीच असेल. मत्स्य पालन आहे, खेकडा पालन आहे, गांडूळ खत निर्मिती करू शकतात. याचा एक मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मद्रासमध्ये एक व्यक्तीने म्हणजे जे मेन मार्केट असतं मार्केटच्या परिसरामध्ये जे हिरवा पाला पडलेला असतो तो गोळा तो खाण्यासाठी हे सोडून दिलेले जनावरं यायची. तर त्या व्यक्तीने काय केलं ते सर्व भाकड गाई जेवढ्या होता म्हणजे गाई दूध देत नसलं की शेतकरी सोडून देतात. तर त्या सर्व गाई त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये एक गोठा बांधला आणि तिथं त्यांना पाळलं. आणि रोज तो या मार्केटमधील जो भाजीपाला खरेदी विक्री झाल्यानंतर जो काय पाला पाचोळा असायचा तो सर्व म्हणजे टँकर भरून तो पाला निघायचा आणि तो घेऊन तो त्या ठिकाणी गोठ्यामध्ये त्या भाकड गाईंना तो चारा खाऊ घालायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी जे शेण निघायचं आणि गोठा असा योग्य पद्धतीने बांधला होता की त्यात तो मलमूत्र व्यवस्थित विसर्जन व्यवस्थित होईल अशा पद्धतीने. आणि हे जे शेणखत आहे आणि उरलेला तो चारा खाऊन झाल्यानंतर उरलेलं जे काही वेस्टेज आहे ते सर्व गोळा करायचा आणि ते गांडूळ निर्मितीसाठी गांडूळ खत निर्मितीसाठी त्या ठिकाणी त्यांनी शेतामध्येच तो प्लांट उभा केला. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ते त्या शेणापासून गांडूळ खत तयार व्हायचं. तर अशा पद्धतीने म्हणजे गांडूळ खत निर्मिती त्याने केली आणि त्यातनं
मोठं उत्पन्न त्याला मिळू शकतं. एक असाच एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. ते आपल्या देशातला नाही, परदेशातला आहे तो, की दोघा भावांची वाटणी झाली. वाटणी तुम्हाला माहितीच आहे. तर जो भाऊ नोकरी करत होता त्याला ते म्हणजे झाडं झुडपं वाढलेली म्हणजे मशागत केलेली शेती दिली आणि बागायती शेती जो घरी थांबलेला होता त्याला दिली. परंतु त्याने तो सकारात्मक विचार केला, कारण ती शेती झाडं झुडपांनी वाढलेली होती, झाडं झुडपं खूप वाढलेले होते त्याच्यामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात साप होते. त्याने काय केले, 2 सर्पमित्र इन्व्हाइट केले, त्यांना नोकरीला ठेवून घेतलं आणि त्या ठिकाणी ते सापाचे पिळं वगैरे सर्व ते सापांना त्रास दिला नाही, त्यांचं संगोपन केलं, त्यांच्या पिल्लांना पण चांगल्या पद्धतीने वाढतील अशा पद्धतीने त्यांनी हे केलं, कंपाऊंड तयार करून आतमध्ये. आणि या सर्पमित्रांचं काम एवढंच होतं की ते विषारी सर्प जे आहेत ते एक एक सर्प घ्यायचा, त्याचं विष काढून घ्यायचं आणि परत सोडून द्यायचं. तर त्याच्यामध्ये म्हणजे जी आपण सर्पदंशावरती लस असते ती लस तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असायची. त्यातून त्यांनी लाखो करोडो रुपये मिळवले. तसं आपल्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी जरी असतील तर ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आणि त्या दृष्टीने आपण काय करू शकतो. आपल्याला नापीक जमीन पडलेली आहे, काहीच पिकत नाहीये, तिथे सोलर प्लांट उभा करून तुम्ही तुमचं चार्जिंग स्टेशन उभं करू शकतात. अशा बऱ्याचशा गोष्टी बदलत्या काळाबरोबर आपल्याला थोडा विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला म्हणजे वराह पालन आहे, युमू पालन आहे, रेशीम उद्योग आहे, ससा पालन आहे आणि मधुमक्खी पालन आहे. तुम्ही कदाचित तुम्हाला माहिती नसेल ते बसवंत म्हणून मधुशाला आहे, बघितलंय का? नसेल तर त्यांनी एकदा अवश्य भेट द्या. मधुमक्खी पालनाचा एक फायदा असा आहे म्हणजे मध तर आपल्याला मिळतंच, परंतु मधुमक्खीमुळे म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये जी आपली शेती असेल तिथं पराग सिंचनाची प्रक्रिया 100% होते. पराग सिंचन हे गरजेचं असतं, तर पराग सिंचनासाठी मधुमक्खीचा चांगला उपयोग होतोय. त्यातनं त्यांनी रिसर्च केला की मधुमक्खी पाळल्यामुळे पराग सिंचनाची प्रक्रिया 100% पूर्ण होत असते, त्यातून उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. तर असे अनेक पूरक उद्योग आहेत. बदलत्या काळाबरोबर तुम्हाला अजून इतर पूरक उद्योग तुम्हाला उभे करता येऊ शकतील. आता दुसरा विषय आहे आपला कृषी आधारित प्रक्रिया उद्योग. जास्त वेळ नाही घेणार, मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. एक म्हणजे डाल मिल्स, म्हणजे मोठ्या प्रमाणात डाळ मिळचं म्हणजे डाळ मिळ आपल्याला डाळी तयार करायच्या असतात कडधान्याच्या. खरं तर माझं वैयक्तिक मत आहे की कडधान्याच्या डाळी करूच नाही. कडधान्य हे स्प्राउट करून खावे, म्हणजे भिजवून मोड आलेले कडधान्य खाल्लेलं डाळींपेक्षा कितीतरी पटीने चांगलं असतं. आजकाल बऱ्याच प्रमाणात कमीत कमी मूग आणि मठ यांचं तरी कडधान्य त्याच्या डाळी न करता ते म्हणजे मोड आणून खावे, त्याची उसळ करावी, ते निश्चितच चांगलं राहील. तर डाल मिल हा एक तुमच्याकडे पर्याय आहे. या व्यतिरिक्त अजून रवा मैदा तयार करणं, सम्राट आटा आपण बघतो, सम्राट आट्याची कॉस्ट काढा आणि तुमच्या गव्हाच्या पिठाची कॉस्ट काढा, तर तुम्ही कम्पेअर करू शकता. म्हणजे छोटे छोटे प्रॉडक्ट तुम्ही कोऑपरेटिव्ह तत्वावर करू शकतात किंवा महिला बचत गटातून तुम्ही हे उद्योग उभे करू शकतात. असे अनेक उद्योग आहेत. ओनियन डिहायड्रेशन, आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये खूप प्रमाणात
कांदा पिकतो आणि रेट खूप डाऊन झालेले असतात, तर त्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात ऊन असतं, तर ह्या कांद्यापासून पावडर तयार करण्याचा उद्योग तुम्ही सुरू करू शकता. कांदा कापायचा, वाळवायचा आणि त्याची पावडर करायची आणि त्याचं पॅकिंग करून तो विकू शकतात. म्हणजे मसाल्यासाठी रॉ मटेरियल म्हणून याचा अतिशय उपयोग होईल. त्यानंतर मोरिंगा पावडर आपण बघतो, म्हणजे शेवग्याची शेंग जशी महत्त्वाची आहे तेवढा शेवग्याचा पाला त्यापेक्षा काही पटीने चांगला आहे. तर एक मागे मी व्हिडिओ बघितला होता यूट्यूबला की पाला जर विकतला आपण नुसता हिरवा पाला, शेवग्याचा पाला जर जोडी बांधून विकला तर तो जास्तीत जास्त 40 रुपये किलो यापर्यंत त्याची कॉस्ट होते. पण तू ह्याच पाल्याला म्हणजे सुकवून वाळवून हिरवा असताना सुकवायचा, वाळवायचा आणि त्याची पावडर करायची. त्या पावडरला 2000 रुपये किलोने ती पावडर विकली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीने तो प्रयोग केलेला आहे आणि त्याने एकरी 10 लाखापर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे. तर त्यावरती तुम्ही विचार करू शकता. एकत्र येऊन तुम्ही थोडाफार प्रयोग, बेसिक छोट्या प्रमाणात उद्योग तुम्ही करू शकता. असे छोटे छोटे प्रयोग करू शकता तुम्ही. लाकडी तेल घाणे आहेत. आजकाल आपण बघतो बरेच जाहिराती असतात की लाकडी तेल घाण्याचं तेल हे फिल्टर तेलापेक्षा निश्चितच चांगलं आहे आणि त्याची मागणी पण वाढत चाललेली आहे. तर शेंगदाणा, करडे, तीळ, खुरसणी, सूर्यफूल किंवा दुसरं जे आहे कॅस्ट्रॉल म्हणजे एरंडीपासून तयार केलेलं एरंड तेल, तर या तेलाचे लाकडी घाण्यातून तुम्ही तेल निर्मिती करू शकता. त्यानंतर शासनाने चालू वर्षी मिलेट इयर डिक्लेअर केलेलं आहे. मिलेट इयर याचा काय, तृणधान्य वर्ष. तर या तृणधान्यापासून तृणधान्य त्याचं उत्पन्न वाढवणं आणि त्याचं संगोपन म्हणजे क्वालिटी वाढवणं यावरती भर दिलेला आहे आणि उत्पन्न वाढवण्यावरती भर दिलेला आहे. तर या म्हणजे जे तृणधान्य आहे त्याचं ग्रेडिंग करणं, पॅकिंग करणं आणि मार्केटिंग करणं, म्हणजे तुम्ही पॅकिंग करून जर विकलं तर निश्चितच त्यापासून चांगला फायदा तुम्हाला मिळू शकतो. नंतर म्हणजे यासाठी आपण मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन अँड सेलिंग या गोष्टी तृणधान्याच्या बाबतीत करू शकतात. डेअरी प्रॉडक्ट आपण म्हणजे दूध संकलन करून ते डिस्ट्रीब्यूट करू शकतो आणि उरलेल्या दुधापासून डेअरी प्रॉडक्ट तयार करू शकतो. तर जे दूध डेअरी व्यवसाय स्वतःच्या गायी असतील तर त्यांना उत्तमच आहे. तर दूध डेअरीचा पण व्यवसाय तुम्ही करू शकता. गरम मसाला निर्मिती हे महिला बचत गटाअंतर्गत तुम्हाला हा गृह उद्योग तुम्हाला उभा करता येऊ शकतो. काही नाही, एक छोटीशी मिल असते, ती एका खोलीमध्ये तुम्ही म्हणजे स्वतंत्र पाहिजे, कारण ते मसाल्याचं ठसका येतो वगैरे या गोष्टी आहेत. तर त्या दृष्टीने मसाला मिलपासून तुम्ही आपल्याकडे शेतकऱ्याकडे कांदा मोठ्या प्रमाणात असतो, लसूण मोठ्या प्रमाणात असतो, मिरची मोठ्या प्रमाणात असते. मग फक्त मसाल्याची जी खडा मसाला जे आपण म्हणतो त्या तेवढा खडा मसाला घेणं आणि मॅक्झिमम कांदा, लसूण, मिरची हे तर आपल्याकडे उपलब्ध असतंच. त्यातून तुम्ही गरम मसाला पॅकेट्स तयार करून त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन आणि सेलिंग करू शकता. या व्यतिरिक्त पापड निर्मिती करू शकतात, लोणची तयार करू शकतात, बेदाणा तयार करणे, ग्रेप वाईन हा मोठा उद्योग आहे, तो म्हणजे एकत्र येऊन करू शकता तुम्ही. मधुमक्खी पालन, गुऱ्हाळ, सेंद्रिय गुळ निर्मिती,
त्याबरोबर सेंद्रिय गुळाबरोबरच काकवी निर्माण करू शकतात. चिक्की मध्ये शेंगदाणा, तीळ, डाळ्या याच्या सहाय्याने चिक्की तयार करू शकतात. रसवंती हा एक उद्योग तुम्ही करू शकता. फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रिझर्वेशन याच्यामध्ये टोमॅटो सॉस आहे, लिंबू सरबत आहे, कैरी सरबत आहे, आवळा सरबत आहे, कोकम सरबत, मँगो ज्यूस, जामुन ज्यूस, लेमन ज्यूस, कोकम ज्यूस, चिंचेचे पणं इत्यादी तयार करू शकता. आणि शेतीमाल विक्री आणि व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपण शेतकऱ्याची मुलं, सर्व व्यापारी आपल्या शेतकऱ्याला मातीमोल भाव देतात आणि उत्पन्नाचा सर्वात जास्त फायदा त्यांना होतो. तर आपल्या शेतकऱ्याच्या मुलांनी पुढे आलं पाहिजे, स्वतः मार्केटिंगमध्ये उतरलं पाहिजे आणि ग्राहकापर्यंत थेट पोहोचलं पाहिजे. त्यासाठी आपण एक साखळी तयार केली पाहिजे की शेतकऱ्यापासून थेट ग्राहकापर्यंत तुमचा जो बेनिफिट आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे, तुमच्या पुढच्या पिढीलाच मिळालं पाहिजे, आपल्या शेतकऱ्याच्या मुलांनाच मिळालं पाहिजे. या दृष्टीने आपण त्या ठिकाणी चेन तयार करायची आहे आणि थेट ग्राहकापर्यंत आपला माल विक्री करायचा आहे. अजून तर असे अनेक उद्योग आहेत, तुम्ही सर्च करू शकता. आणि स्वतःच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की माझे प्रेरणादायी विचार जे आहेत त्याचं यूट्यूब चॅनल माझा तुम्ही सर्च करू शकता, दत्ता आयर सेल्फ मोटिवेशनल स्पीचेस. याच्यावरती युवकांसाठी प्रेरणा देणारे सर्व विचार आहेत. निश्चितच त्यातून तुम्हाला वेगळी प्रेरणा मिळेल आणि त्या दृष्टीने आपण आपली शेती, आपला शेतकरी, आपलं कुटुंब, आपला समाज समृद्ध केला पाहिजे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पुन्हा आयोजकांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद.